मराठा आरक्षणाला सर्वाधिक विरोध शरद पवारांनी केला। भाजपच्या मेळाव्यामध्ये फडणवीसांचं वक्तव्य। पवारांनी नेतेपदासाठी दोन समाजांना झुंजवत ठेवल्याचाही आरोप। सुप्रिया सुळे यांच्यावरही टीकास्त्र। राहुल गांधी हे भाजपला ईश्वरानं दिलेलं वरदान। भाजपच्या मेळाव्यामध्ये फडणवीसांचा उपरोधिक टोला, तर विरोधकांची इंडिया आघाडी ही भरकटलेली। फडणवीसांचा टोला। ठाकरे गटाच्या जिल्हा प्रमुखाची दाऊदच्या हस्तकासोबत पार्टी। फडणवीसांचा ठाकरे गटावरती हल्लाबोल। सलीम कुत्ता आणि बडगुजर यांच्यामधील संबंधांवरही सवाल। धारावी पुनर्विकासावरून आज दुपारी ठाकरे गटाचा मोर्चा। बीकेसी मधल्या अदानींच्या कार्यालयावरती मोर्चा धडकणार। धारावी पुनर्विकास अदानींकडे देण्यास ठाकरे गटाचा विरोध। ठाकरे गटाच्या मोर्चा विरोधामध्ये धारावीमध्ये भाजप आणि शिंदेंचे बॅनर्स, तर टीडीआर लॉबीच्या फायद्यासाठी सुपारी घेऊन ठाकरे गटाचा मोर्चा। फडणवीसांची टीका। ऊसाचा रस आणि मोलॅसिस पासून इथेनॉल निर्मितीला केंद्राची परवानगी। साखर कारखानदार आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा। छगन भुजबळांच्या उपस्थितीमध्ये आज वर्ध्यामध्ये ओबीसींची महाएल्गार सभा। विजय वडेट्टीवारांसह काँग्रेस नेत्यांची महाएल्गार सभेकडे पाठ। नागपूरच्या काटोलमध्ये कार आणि ट्रकचा भीषण अपघात। अपघातामध्ये 6 जणांचा मृत्यू, 1 जण गंभीर जखमी। साताऱ्यामधल्या धोम कालव्याला भगदाड। ओझरडे गावाच्या जवळची घटना। लाखो लिटर पाणी नदीपात्रामध्ये। कालवा फुटल्यानं ओढा आणि नाल्यांमधील पाणी पातळी वाढली। संसद घुसखोरी प्रकरणामध्ये कल्याण पोलीस ॲक्शन मोडवर। घुसखोरांनी आणलेल्या स्मोक कॅन्डल प्रकरणामध्ये अहिल्याबाई चौकातील फटाके विक्रेत्यांची चौकशी। काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार धीरज साहू यांच्या घरातून 350 कोटींची रक्कम जप्त। आयकर विभागाची कारवाई। पैसा आपला नसून कुटुंबियांचा, साहूंचं स्पष्टीकरण। एकमेव कसोटी सामन्यामध्ये भारतीय महिलांचा इंग्लंडवरती 347 धावांनी शानदार विजय। तब्बल 9 वर्षांनी कसोटी जिंकली। दीप्ती शर्माची अष्टपैलू कामगिरी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।